श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. खरं तर संसारामध्ये निर्माण झालेल्या अडचणी, घटस्फोटांपर्यंत गेलेले वाद, तसेच संसार सौख्य प्राप्त होण्यासाठी किंवा मोडणारे संसार हे टिकण्यासाठी विशेष काही उपासना मी आज आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आवर्जून पाहावा. तर हल्ली लोकांचे फोन येतात, विवाह होऊन 2 महिने झाले आहेत, 6 महिने झालेत, वर्ष झालेलं आहे. एक वर्षभराच्या आतमध्ये घटस्फोटांपर्यंत बाब चाललेली आहे. खरं तर हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. एकतर लवकर लोकांचे विवाह होत नाहीत, झाल्यानंतर ज्या अडचणी निर्माण होतात आणि कारणं एकदम क्षुल्लक असतात, ते ऐकल्यानंतर आपल्यालाही हसायला येईल असे कारण असतात. परंतु ठीक आहे, असो, प्रत्येकाचं वैयक्तिक काही भांडणं असतात, वैयक्तिक कौटुंबिक काही समस्या असतात. मान्य आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण असतेच. परंतु एक 6 महिन्यामध्ये फक्त किंवा वर्षभरामध्ये एवढा टोकाचा निर्णय घेतला जातो आणि घटस्फोट होऊन संसार मोडताना मी बघितलेले आहेत. खरं तर एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा कालावधी पुरेसा आहे का, हे आपल्याला कितपत योग्य वाटतंय. नवीन विवाह झाल्यानंतर अनेक वर्ष त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ओळखण्यासाठीच आपल्याला जातो कालावधी. परंतु 1 वर्षाच्या आतमध्येच आपण क्षुल्लक कारणावरून घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पण फक्त 1 वर्षाच्या आतमध्येच नाही, तर मी 30-30 वर्षांचे संसार झालेले सुद्धा मोडताना पाहिलेले आहेत. मुलं मोठी झालेली आहेत, मुलांचे लग्न झालेले आहेत, काही लोकांना नातवंड आलेले आहेत, तरी पण संसार मोडताना सुद्धा असे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेले आहेत. तर खरं तर ही गंभीर बाब आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे असं कुठेतरी वाटलं की संसार मोडू नयेत, संसार टिकण्यासाठी नक्की काय करावं, आध्यात्मिक शक्ती वाढवण्याची खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. त्यामुळे हा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. घटस्फोट थांबण्यासाठी, संसार चांगला होण्यासाठी, क्षुल्लक कारणांवरून वाद विकोपाला जातात, ते थांबण्यासाठी आणि संसार सौख्य चांगलं प्राप्त होण्यासाठी मी आपल्याला काही उपाय सांगणार आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळी घटस्फोट होण्याचं प्रमाण कमी होतं, समजूतदारपणा होता, एकमेकांना सांभाळलं जायचं, एकमेकांशी संवाद साधला जायचा. आजकाल संवाद पूर्णपणे बंद झालेला आहे. व्याभिचार पण वाढलेला आहे. अनेक वेळेला या व्याभिचारामुळे संसार मोडतात. खूप 10 पैकी 8 कुंडल्या आज अशा परिस्थितीमध्ये मला येतात, माझ्याकडे पाहण्यासाठी येतात की गुरुजी, व्याभिचार वाढलेला आहे, विश्वास कमी झालेला आहे, विश्वास अभावे सुद्धा संसार मोडताना मी बघितलेले आहेत. मान्य आहे, चुका प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. परंतु एकमेकांना माफ करणं, एक्सेप्ट करणं, स्वीकार करणं, जर स्वीकार आपण केलं, आलेली परिस्थिती जर आपण स्वीकार केली, तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो आणि संसार टिकतात. परंतु खरं जर पाहायला आपण गेलं तर संसारातील संवाद कमी झालेला आहे. विश्वासमय संवाद जेव्हा कमी होतो तेव्हाच या गोष्टी प्रामुख्याने संभवतात. तर आधी आपल्याला नक्की काय गरजेचं आहे? सर्वप्रथम आधी आपल्याला उपाय तर आपल्याला करायचेच आहेत, सेवा देवाची करायचीच आहे. त्यापूर्वी देव तर आशीर्वाद देतोच, परंतु आपल्यामधील असणारा जो संवाद आहे, जो प्रेमाचा संवाद असेल, एकमेकांना समजून घेण्याचा संवाद असेल, तो वाढवणं गरजेचं आहे. थोडं तरी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. मान्य की चुका होतात, त्यातून गैरसमज निर्माण होतात, परंतु त्याबद्दल आपण थोडासा संवाद साधणं गरजेचं आहे. त्या संवादामधून नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं निष्पन्न होण्याची शक्यता असते, परंतु संवाद होत नाही. एखादी गोष्ट बाहेरून समजली, आपल्या निदर्शनास आली, काही वेळेला डोळ्याने पाहिलेलं सुद्धा हे खोटं असू शकतं किंवा काही वेळेला कानाने ऐकलेलं सुद्धा हे खोटं असू शकतं. आपण त्या गोष्टींवर विश्वास न ठेवता एकमेकांशी संवाद साधावा, एकमेकांशी चर्चा करावी आणि त्यातून निष्पन्न जे होईल त्याचा आपण विचार करावा.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, संसार टिकण्यासाठी घटस्फोटांपर्यंत जर गोष्ट गेलेली असेल तर घटस्फोट थांबण्यासाठी, दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी आणि प्रेमातून संसार होण्यासाठी एक विशेष उपाय सांगणार आहे. माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरः असं म्हटलं गेलेलं आहे. माता पार्वती विश्वाची जननी आहे, तर भगवान शंकर विश्वाचे पिता आहेत. एखाद्या लेकराला जेव्हा काही हवं असतं तेव्हा ते लेकरू आपल्या आईकडे मागणी करतं किंवा वडिलांकडे मागणी करतं. त्यामुळे आपला संसार जर अडचणीत आलेला असेल, दोघांमधील भांडणं वादविवाद विकोपाला जात असतील, तर आपण सर्वप्रथम भगवान शंकरांचे चरण धरणं अत्यंत गरजेचं आहे. संसारामधील अडचणी कमी होण्यासाठी आपण नक्की कोणती उपासना करायची आहे, तर सर्वप्रथम आपल्याला प्रदोष व्रताची उपासना करायची आहे. बऱ्याचदा असं होतं, घटस्फोट घेण्याची इच्छा नसते, परंतु परिस्थिती निर्माण झालेली असते. एकाच्या मनामध्ये घटस्फोट घेण्याची इच्छा असते, तर दुसऱ्याच्या मनामध्ये घटस्फोट घेण्याची इच्छा नसते. काही वेळेला दोघांनाही घटस्फोट घ्यायचा नसतो, परंतु परिस्थिती अशी निर्माण होते, त्यामुळे ते पाऊल उचलायला आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे प्रदोष व्रत जे आहे ते अतिश्रेष्ठ आहे. कारण स्वामी महाराजांच्या गुरुलीलामृत ग्रंथामध्ये वचन आहे, प्रदोष व्रत अतिश्रेष्ठ, शनी सोम त्यात विशेष, आचरिता महासंकट नाश पावे क्षणार्धे. आता घटस्फोट किंवा संसारामध्ये अडचणी निर्माण झालेले हे संकटच असतात. महासंकट निवारण करण्याची शक्ती प्रदोष व्रतामध्ये आहे. त्यामुळे ज्या दाम्पत्यांमध्ये वादविवाद प्रामुख्याने होत आहेत त्यांनी या प्रदोष व्रताचं आचरण करणं गरजेचं आहे. प्रदोष व्रत कसं करावं, तर प्रदोष व्रताची आपल्याला विशिष्ट प्रकारची पोथी मिळते, पुस्तक मिळतं, ग्रंथ मिळतो. त्या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती आहे. प्रदोष व्रत करताना आपल्याला नक्की काय करायचं आहे, सकाळी प्रदोष नक्की कोणत्या दिवशी येतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो आहे. आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतं. कॅलेंडरमध्ये आपण बघू शकता एकादशी झाल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, बऱ्याचदा शक्यतो त्रयोदशीला किंवा द्वादशीला पण प्रदोष येतो. एकादशी झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रदोष असं आपल्याला कॅलेंडरमध्ये पाहायला मिळेल. तर सोमवारी येणारा सोमप्रदोष असतो, मंगळवारी येणारा भौमप्रदोष असतो, शनिवारी येणारा शनिप्रदोष असतो. इतर प्रदोषांच्या तुलनेमध्ये हे 3 जे प्रदोष आहेत, म्हणजे या 3 वारी येणारे जे प्रदोष आहेत त्याचं जे फळ आहे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये किंवा आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी नक्कीच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. तर प्रदोष व्रत कसं करावं, तर प्रदोषाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं. घरामधील भगवान शंकरांची शिवपिंडी असेल त्या शिवपिंडीवर आपण दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शंकरांची पूजा करून दिवसभर आपण व्रत ठेवावं. व्रत म्हणजे काय, तर उपवास करावा. त्याच्यामध्ये उपवासाचे प्रकार आहेत. कठोर व्रत पण सांगितलेलं आहे, जे दिवसभर आपण पाणीसुद्धा ग्रहण न करता ते व्रत करायला सांगितलेलं आहे. काही वेळेला आपल्याला काही आजारपण असतात, गोळ्या औषध असतात, तर आपण फराळाचं पदार्थ ग्रहण करून सुद्धा आपण हे व्रत करू शकतो. त्या पुस्तकामध्ये पोथीमध्ये आपल्याला सविस्तर दिलेलं आहे. दिवसभर आपण उपवास करावा, दिवसभर भगवान शंकरांचं माता पार्वतीचं नामस्मरण करावं. प्रदोष काळ नक्की कोणता, तर सूर्यास्त झाल्यानंतर तो प्रदोष काळ चालू होतो. ते आपल्याला ग्रंथामध्ये दिलेलं असतं. तर आपण प्रदोष काळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. पतीपत्नींनी शक्य असेल तर, वादविवाद जास्त होत असतील तर पतीपत्नींनी जायचं आहे. जर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर पतीने आपल्या ठिकाणी करावा, पत्नीने आपल्या ठिकाणी करावा. वेगळा वेगळा केला तरी चालेल. सायंकाळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर गंगाजल किंवा शुद्ध जल अर्पण करायचं आहे. भगवंतांना भस्म लावायचं आहे. नंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे, कारण बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. तर बेलपत्रावर ओम नमः शिवाय असा अष्टगंधाने हे लिहून आपण भगवान शंकरांना ते बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि नंतर तिथे मंदिरामध्ये बसून भगवान शंकरांचा ओम नमः शिवाय 108 वेळा जप करायचा आहे. नंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला घरामध्ये पूजा मांडायची आहे. एक चौरंग घ्यावा, त्याच्यावर आपण एक कपडा घालावा, त्याच्यावर एक तांदळाची किंवा गव्हाची रास घालावी, त्याच्यावर एक कलश ठेवावा.
कलशामध्ये पाणी घालावं, सुट्ट नाणं, सुपारी, गंध फूल, आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं घालावेत, त्याच्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावा आणि मागे भगवान शंकरांचा फोटो ठेवून आपण त्या ग्रंथाचं वाचन करावं किंवा प्रदोष व्रताची जी पोथी असते त्या कथेचं वाचन करावं आणि भगवान शंकरांची महाआरती करावी. आरती करण्यापूर्वी भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि सगळं पूजन झाल्यानंतरच आपण उपवास सोडावा. अशा पद्धतीने आपल्याला प्रदोष व्रत करायचं आहे. किती करायचे ते पोथीमध्ये दिलेलं आहे. आता सगळंच जर मी सांगत बसलो तर आपल्याला लक्षात राहणार नाही, तर पोथीमध्ये आपण ज्या पद्धतीने सेवा सांगितलेली आहे त्या पद्धतीने करावी. तर त्याची संख्या आहे, तर त्या संख्येचं आचरण करावं, तेवढ्या संख्येमध्ये आपण व्रत करावं आणि पूर्ण हे व्रत झाल्यानंतर घरामध्ये आपण एका दाम्पत्याला बोलवावं, भगवान शंकर आणि माता पार्वती समजून त्यांचं पूजन करावं, त्यांचं पाद्यपूजन करून त्यांना गोडधोडाचं जेवण घालावं, त्यांना वस्त्रदान द्यावे. त्यांनी भगवान शंकर माता पार्वती आपल्यावर अधिक प्रमाणामध्ये प्रसन्न होतात आणि जिथे भगवान शंकर आहेत तिथे माता पार्वती निवास करते. त्यामुळे भगवान शंकरांचं आपण पूजन केल्याने माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होते. तसेच हे प्रदोष व्रत झाल्यानंतर आपल्याला याच कालावधीमध्ये माता पार्वतीची उपासना करायची आहे. कशी करायची आहे? 11 शुक्रवार किंवा जोपर्यंत आपण प्रदोष व्रत करतोय, शुक्रवारच्या दिवशी आपण प्रामुख्याने दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. देवीची खणा नारळाने ओटी भरायची आहे. देवीला लाल फूल अर्पण करायचं आहे, गजरा अर्पण करायचा आहे आणि देवीची मनोभावाने प्रार्थना करायची आहे. महिन्यातून 2 प्रदोष असतात. 2 प्रदोष महिन्यातून जसे करू त्याचप्रमाणे 2 शुक्रवार करावं. जेव्हा आपल्याला प्रदोष व्रत सांगता करायची आहे, आपल्याला उद्यापन करायचं आहे, शक्य असेल तर आपल्या जवळच्या गुरुजींना घरी बोलवून त्याचं उद्यापन करावं. आपल्या कुलदेवीला आणि भगवान शंकरांना अभिषेक करावा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या दाम्पत्यांना बोलून त्यांची पूजा करून पाद्यपूजन करून त्यांना आपण अन्नदान जेवण घालावं आणि त्यांना वस्त्रदान द्यावे. संसारामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील, एकमेकांमधलं प्रेम वाढेल किंवा घटस्फोटांपर्यंत आलेले जे काही समस्या आहेत त्या दूर होतील. दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे, अत्यंत प्रभावी आहे. अर्थातच हा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, हरकत नाही, परंतु आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. भगवान शंकरांची आर्द्रा नक्षत्रावर जर आपण सेवा केली तर आर्द्रा नक्षत्रावर सेवा केल्याने भगवान शंकरांची कृपादृष्टी प्राप्त होते. तर 27 नक्षत्रांपैकी एक जे नक्षत्र आहे ते म्हणजे आर्द्रा नक्षत्र. त्याची देवता किंवा ते जे नक्षत्र आहे ते भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शंकर या नक्षत्राची देवता आहे. आर्द्रा नक्षत्र आपण आपल्या जवळच्या गुरुजींना विचारून घ्या किंवा कॅलेंडरवर आपल्याला पाहायला मिळेल. आपण आर्द्रा नक्षत्र महिन्यातून एकदाच येणार आहे. त्या आर्द्रा नक्षत्रावर आपण आपल्या जवळच्या गुरुजींना बोलून भगवान शंकरांना यथाशक्ती अभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा, संकल्प करावा. ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या भगवान शंकरांना संकल्पाच्या माध्यमातून गुरुजींकडून सांगून घ्याव्यात. त्या दिवशी आपण भगवान शंकरांना माता पार्वतीला महानैवेद्य दाखवावा किंवा शक्य असेल तर दही भाताचा नैवेद्य दाखवावा. आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जावं. जर आपल्याला गुरुजींकडून करणं शक्य नसेल तर आपण मंदिरामध्ये जावं. भगवान शंकरांना 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत दुधाने अभिषेक करावा. भगवान शंकरांना आपण थोडंसं तूप अवश्य घालावं, कारण तूप अर्पण केल्याने सुद्धा आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात. भगवान शंकरांना तुपाचा दिवा लावावा. भगवान शंकरांना एक पांढरे वस्त्र अर्पण करावे आणि माता पार्वतीच्या नावाने देवीची ओटी शिवलिंगाच्या जवळ भरावी आणि माता पार्वतीची भगवान शंकरांची प्रार्थना करावी. याने नक्कीच आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतील. प्रत्येक महिन्यातील आर्द्रा नक्षत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. असे 5 अभिषेक शक्य असेल तर करावे. याने नक्कीच आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. संसारामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची आपल्यावर अखंड कृपादृष्टी प्राप्त होईल. प्रदोषाच्या दिवशी आणि आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी आपण जर श्रद्धेने सांगितलेल्याप्रमाणे जर आपण उपासना केली, नक्कीच आपल्याला मार्ग मिळेल, संसार टिकेल आणि दोघांमधील प्रेम वृद्धिंगत होईल आणि आपला संसार सुखाचा होईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवर्जून पोहोचवा. ज्यांचा घटस्फोट होतोय त्यांच्यासाठीच ही उपासना नाही तर संसार सौख्य प्राप्त होण्यासाठी ही उपासना आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.